नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बऱ्याच दिवसानंतर इतिहासचं लेक्चर घेणार आहोत. इतिहासच्या पुस्तकामध्ये तुमच्या पुस्तकात 13 लेसन आहेत. इयत्ता 7वीचं इतिहासचं जे पुस्तक आहे त्यामध्ये इतिहासचे 13 लेसन आहे. त्यातला आज आपण 8वा लेसन घेणार आहोत. यापूर्वी आपण इतिहासाची साधनं पाहिलेली आहेत पहिल्या लेसनामध्ये. दुसऱ्यामध्ये शिवपूर्वकालीन भारत पाहिलेला आहे. तिसऱ्यामध्ये धार्मिक समन्वय पाहिलेला आहे. चौथ्यामध्ये शिवपूर्वकालीन महाराष्ट्र पाहिलेला आहे. पाचव्यामध्ये स्वराज्य स्थापना. 6वा मोगलाचा संघर्ष. 7वा स्वराज्याचा कारभार पाहिलेला आहे. आज आपल्याला 8वा लेसन पाहायचं आहे, आदर्श राज्यकर्ता. तत्पूर्वी तुम्हा सर्वांचं प्रगतीच्या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे. प्रगती क्लासेसचे सर्व विद्यार्थी, गुरुप्रसाद क्लासेसचे सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक, पालक सर्वांना माझा नमस्कार. आदर्श राज्यकर्ता आपण पाहणार आहोतच. पाठीमागच्या लेसनमध्ये आपण पाहिलं की छत्रपतींनी कशा पद्धतीनं स्वराज्याचा राज्यकारभार केला, मुघलाशी संघर्ष कसा केला, संघर्ष करत असताना राज्याभिषेक कसा करून घेतला, त्यानंतर राज्याचा कारभार व्यवस्थित पुढे पार पाडण्यासाठी हस्तप्रधान मंडळ नेमलं, शेतीविषयक धोरणं ठरवली, लष्करी व्यवस्था केली, व्यापार उद्योग वाढवला, खेड्यांचं अर्थकारण सुधारावं म्हणून प्रयत्न केले, हेर खातंपदरी बाळगलं, मोठमोठे किल्ले बांधले, सागरी किल्ल्यांच्याकडे लक्ष दिलं, आरमार उभारलं, प्रजेच्या हिताची वेगवेगळ्या पद्धतीने छत्रपतींनी काळजी घेतली. आपण इथंपर्यंतचा भाग पाहिलेला होता. आज आपणाला आदर्श राज्यकर्ता ही जी संकल्पना आहे ती महाराजांच्या बाबतीत कशा पद्धतीनं लागू होती पाहिजे. पेज नंबर 33वरती हा लेसन आहे. पहा, तुमच्या पुस्तकामध्ये पुस्तकं तुमच्याकडे असतील, उघडले असतील. पुस्तकं, पेन, पेन्सिल, वही तुमच्याकडे असली पाहिजे. उघडलं पुस्तक सर्वांनी. चला 33 पेज काढा. 33 पेजवरती 8वा लेसन आहे. पहा, स्वराज्य स्थापनेपूर्वी महाराष्ट्रावरती आदिलशहा, नंतर सिद्धी, पोर्तुगीज आणि मुघल. लक्षात राहील का सर्वांच्या? पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे बघा. स्वराज्य स्थापनेच्या पूर्वी महाराष्ट्रावर कुणाकुणाची सत्ता होती, कुणाकुणाचं वर्चस्व होतं. तर हे 4 सत्ता होत्या. पहा, एक होती आदिलशाही, लक्षात राहील. दुसरा होता सिद्धीची सत्ता, तिसरी पोर्तुगीजांची सत्ता आणि चौथी मोगलांची सत्ता. तर अशा पद्धतीच्या या सत्तांचं वर्चस्व महाराष्ट्रावरती होतं स्वराज्य स्थापनेच्या पूर्वी. या सत्तांविरुद्ध शिवाजी महाराजांनी संघर्ष केला. हे सर्व प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून छत्रपती सर्व प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीला सामोरे गेले. अनेक कठीण प्रसंग आले आणि त्या सर्व प्रसंगांना छत्रपती मोठ्या धीरानं, धाडसानं समोर गेले. त्यांनी स्वतंत्र आणि सार्वभौम्य असे स्वराज्य स्थापन केले. छत्रपतींचं स्वराज्य कसं होतं? स्वतंत्र होतं आणि सार्वभौम्य होतं. या स्वराज्याच्या कारभाराची व्यवस्था लावून दिली. अष्टप्रधान मंडळ नेमलं, पाठीमागच्या लेसनमध्ये आपण पाहिलेलं होतं. आणि या स्वराज्याच्या कारभाराची व्यवस्था लावून दिली. स्वराज्याचे सुराज्य केले. सुराज्य म्हणजे लोकांच्या हिताचं, जनतेच्या हिताचं असं राज्य, ज्यामध्ये सर्व जनता सुखी समृद्ध असेल. महाराजांनी आपल्या कर्तृत्वाने एक नवीन सृष्टी निर्माण केली. स्वराज्य स्थापनेचा संघर्ष करताना महाराज स्वतः अनेक मोठ्या धोक्यांना सामोरे गेले. उदाहरणार्थ अफजल खानाचा धोका सर्वात मोठा होता. स्वतः समोर गेले. शाहिस्त खानाच्या वेळेला स्वतः समोर गेले. आग्र्याला सुद्धा स्वतः गेले. अशा पद्धतीनं अनेक संघर्षमय असे प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये आले. अनेक अपाट धोके त्यांच्या कारकिर्दीमध्ये आले. त्या धोक्यांना ते स्वतः समोर गेले. अफजल खान भेटीचा प्रसंग जर तुम्ही पाहिला, किंवा पन्हाळ्याचा वेढा जर तुम्ही पाहिला, किंवा शाहिस्त खानावरील छापा जर तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षात येईल. किंवा आग्र्यावरून करून घेतलेली जी सुटका आहे ती सुटका जर तुम्ही पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की हे सारं सोपं नव्हतं, आहे की नाही.
ही बिकट परिस्थिती होती आणि या बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा महाराज अजिबात न डगबगता त्यांनी या साऱ्या प्रसंगांना तोंड दिलेलं आहे. त्यामध्ये अफजल खान भेटीचा प्रसंग होता, पन्हाळ्याचा वेढा होता, शाहिस्ता स्वारी होती, आग्र्यावरून आग्र्यावरून करून घेतलेली सुटका होती. हे सर्व प्रसंग मोठ्या जोखमीचे होतात. त्यांनी त्या सर्व प्रसंगावर यशस्वी मात केलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे असे मोठे प्रसंग आले तेव्हा ते स्वतः जातीनं त्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी स्वतः गेले. आणि हे जे प्रसंग आहेत, जे जोखमीचे प्रसंग होते, जीवावर बेतलेले प्रसंग होते, त्यांनी या प्रसंगावरती यशस्वीपणे मात केली आणि यातून ते सुखरूपपणे बाहेर पडले. अफजल खानाचा प्रसंग असो, शाहिस्ता खानाचा असो, पन्हाळ्याचा वेढा असो, आग्र्याची सुटका असो, यातून ते मोठ्या शिताफीनं, मोठ्या जोखमीच्या या प्रसंगातून सुखरूपपणे बाहेर पडले. नंतर त्याच्या खाली बघा, विचार करा असं एक सदर दिलेलं आहे. बघितलं तुम्ही खाली, जीवाला जीव देणारे सहकारी असल्याने शिवाजी महाराज स्वराज्य उभं करू शकले, आहे की नाही. आणि मैत्रीचे महत्त्व सांगणाऱ्या विविध भाषांतील म्हणी, वाक्प्रचार शोधा. अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. एक उदाहरणही दिलेलं आहे बघा. म्हणजे तुम्हाला असं सांगितलेलं आहे की जीवाला जीव देणारे सहकारी आपल्या बरोबर असतील तर आपण किती मोठी जोखीम पत्करू शकतो. महाराजांनी तरी स्वराज्य निर्माण केलेलं आहे. असे मैत्रीचं महत्त्व सांगणारे अनेक प्रसंग असतील, म्हणी असतील, वाक्प्रचार असतील, ते तुम्हाला शोधायचे आहेत. बरेचसे वाक्प्रचार असतात मैत्रीबद्दल भाष्य करणारे, मैत्रीबद्दल सांगणारे, मैत्रीचं महात्म्य वर्णन करणारे. असे अनेक प्रश्न असतात, अनेक म्हणी असतात. आपल्या भाषेमध्ये सुद्धा वाक्प्रचार असतात. ते जरा शोधायला सांगितलेले आहेत. तुम्ही नंतर शोधून पहा, अशा म्हणी वगैरे जमवा आणि नंतर मला दाखवा मग पुढच्या लेक्चरला. ओके. तर असं आज आपण या लेसनची प्रस्तावना पाहत असताना यामध्ये एक म्हणसुद्धा दिल्या बघा, अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. विचार करा. किंवा तुम्हाला एक छोटासा प्रोजेक्ट दिलेला आहे. स्वराज्य स्थापनेसाठी शिवरायांनी आदिलशाही, मुघलशाही, पोर्तुगीज, सिद्धी या सत्ताशी कसा संघर्ष केला हे आपण पाहिलं. 4 सत्ता होत्या या महाराष्ट्रामध्ये. एक होती आदिलशाही, दुसरी होती मुघलशाही, तिसरी होती पोर्तुगीज आणि चौथी होती सिद्धीची सत्ता. त्यांना एकाच वेळेस छत्रपतींनी तोंड देत आपलं स्वराज्य उभं केलं, स्वराज्याची स्थापना केली आणि त्यांची योग्य अशी व्यवस्थाही लावली त्या स्वराज्याची. नंतर आपण पाहिलं स्वराज्याचं सुराज्यात रूपांतर करून आपल्या कर्तृत्वानं एक नवीन सृष्टी छत्रपतींनी तयार केली. त्यानंतर अफजल खानाची भेट असेल, पन्हाळ्याचा वेढा असेल, शाहिस्ता खानाचा छापा असेल, आग्र्यावरून सुटका असेल, अशा कठीण प्रसंगी, जोखमीच्या प्रसंगी, अशा प्रसंगांना धैर्यानं छत्रपतींनी तोंड दिलं. हे सारं शक्य झालं त्याचं एकमेव कारण होतं जीवाला जीव देणारे सहकारी. आणि त्या सहकार्यांच्या जीवावरती छत्रपतीने स्वराज्य उभं केलं. तुमच्या आयुष्यात सुद्धा असे मैत्रीचे प्रसंग बरेच आले असतील, आहे की नाही. मैत्रीचे महत्त्व सांगणारे आपल्या भाषेमधल्या काही म्हणी आणि वाक्प्रचार तुम्हाला शोधायला सांगितलेले आहेत. विचार करा या सदरामध्ये. बघितलं तुम्ही. ही छोटीशी कृती तुम्ही नंतर करून मला दाखवाल अशी अपेक्षा आहे. आता या लेसनमध्ये आपल्याला काय काय, हे झालं प्रास्ताविक. या लेसनमध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे पहा. अभ्यास घटक कोणकोणते शिकायचे आहेत. एक अभ्यास घटक आहे छत्रपतींच्या मध्ये असणारं संघटन चातुर्य, ते कसं होतं. नंतर रयतेची काळजी घेणारा राजा कसा होता. नंतर लष्करविषयक धोरण छत्रपती शिवाजी महाराजांचं कसं होतं. नंतर सहिष्णू वर्तन पाहायचं आहे आपल्याला. त्यानंतर स्वतंत्र्याची प्रेरणा त्यांना कुठून मिळाली. शिवरायांचे कोणकोणते सद्गुण होते आणि महाराजांच्या थोरवीचे वेगवेगळ्या नेत्यांनी केलेलं वर्णन. असे वेगवेगळे आपल्याला 7 अभ्यास घटक या लेसनमध्ये अभ्यासायचे आहेत. ओके. किती अभ्यास घटक आहेत? 7. त्यातला पहिला अभ्यास घटक आपण अभ्यासूया, सुरुवात करूया. संघटन चातुर्य. कोणता अभ्यास घटक आहे? संघटन चातुर्य.
बघा, या संघटन चातुर्यामध्ये हे जे संघटन चातुर्य आहे, स्वराज्य कार्यासाठी महाराजांनी आपल्या सभोवतालच्या लोकांना प्रेरित केलं. म्हणजे आपल्या अवतीभोवती जे लोक होते, जे वर्षानुवर्ष गुलामगिरीमध्ये आपलं जीवन कंठित होते, अशा लोकांना त्यांनी प्रेरित केलं, प्रेरणा दिली, बरोबर घेतलं, त्यांच्या खांद्यावर हात ठेवला, त्यांना धीर दिला, विश्वास दिला. त्यांच्याकडे विलक्षण असं संघटन चातुर्य आपल्याला दिसतं. हे लोक एकत्र आणायचे आणि त्यांना प्रेरित करायचं, ही काही साधी गोष्ट नव्हती. तर हे संघटन चातुर्य असल्यामुळंच ते शक्य झालं. त्या चातुर्याच्या जोरावर त्यांनी आपल्या भोवती अनेक शूर आणि जीवास जीव देणारे लोक गोळा केले. हे खरं तर त्यांचं संघटन चातुर्य होतं. अनेक शूरवीर, छत्रपतींच्या पेक्षा सुद्धा शूरवीर असे लोक, जीवात जीव देणारे असे लोक त्यांनी आपल्या भोवती गोळा केले. स्वराज्याच्या कार्यात त्यांच्या या सहकार्याने आपल्या प्राणाचीही पर्वा न करता स्वतःचे प्राण गमावून प्रसंगी आपलं कर्तव्य पार पाडलेलं आपण पाहतो. अफजल खानाच्या भेटीच्या वेळेचा प्रसंग तुम्हाला आठवत असेल, आहे की नाही? अफजल खान भेटीच्या प्रसंगी अत्यंत धोक्याच्या क्षणी बडा सय्यद यास ठार करणारा जीवा माला, आपण म्हणतो सुद्धा, होता जीवा म्हणून वाचला शिवा, आहे की नाही? पन्हाळगडचा वेळा ओलांडून जाताना शिवाजी महाराजांच्या भूमिकेतून वावरणारा शिवा काशीद आपण पाहिला. जीवास जीव देणारे हे सवंगडी वेगवेगळ्या प्रसंगामध्ये समोर आले आणि महाराजांचं कार्य सिद्धीस नेण्यास त्यांनी स्वतःचे प्राण दिले. ही जी मंडळी होती, शूर वीर जीवात जीव देणारे लोक गोळा करणं, हे यालाच संघटन चातुर्य असं म्हणतात. काय म्हणतात बाळांनो? संघटन चातुर्य. म्हणजे आपल्यापेक्षा सुद्धा शूरवीर लोकांना एकत्र करायचं, त्यांना प्रेरित करायचं आणि प्रेरित करून त्यांना या स्वराज्याच्या कार्यामध्ये वाहून घेण्यास भाग पडायचं. अशा पद्धतीचं एक मोठं संघटन चातुर्य छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे होतं. महाराज विशाळगडाकडे जात असताना त्यांचा पाठलाग करणारा जो शत्रू होता, त्या शत्रूची वाट रोखून धरणारा बाजी प्रभू देशपांडे तुम्ही ऐकला असेल, आहे की नाही? म्हणजे त्या खिंडीमध्ये शत्रूला पुढे न जाऊ देता प्राणपणानं लढला आणि त्या ठिकाणी शहीद झाला बाजीप्रभू देशपांडे. त्याला पावनखिंड म्हणतात आपण आता. पुरंदरचा किल्ला लढवणारा मुरारबाजी देशपांडे तुम्ही पाहिला असेल, ऐकला असेल त्यांच्याबद्दल. किंवा सिंहगड जिंकण्यासाठी धारातीर्थी पडलेला तानाजी मालुसरे तुम्ही पाहिला असेल. आता तानाजी मालुसऱ्यांच्या जीवनावरती एक पिक्चरही आलेलं आहे, की नाही? तानाजी म्हणून तुम्ही पाहिला असेल, मराठी पिक्चर आहे. हे शूरवीर लोक होते, जीवात जीव देणारे लोक होते. बाजीप्रभू देशपांडे असतील, मुरारजी देसाई असतील, तानाजी मालुसरे असेल. महाराजांच्या आग्र्याहून सुटके प्रसंगी जोखीम पत्करणारा हा हिरोजी फर्जद, तोही तुम्ही ऐकला असेल. किंवा मदारी मेहतर यांची नावं, अशी अनेक उदाहरणं तुम्हाला सांगता येतील, जी स्वराज्य उभारणीच्या कार्यामध्ये महाराज आपल्या सहकार्यांची काळजी घेत असत. म्हणजे स्वराज्य उभारणीच्या कार्यामध्ये अनेक नावं आहेत. बाजीप्रभू देशपांडे, मुरारजी देशपांडे, तानाजी मालुसरे, मदारी मेहतर, हिरोजी फर्जद, जीवा माला, कितीतरी नावं आहेत, आहे की नाही? अशा धोक्याच्या क्षणी, अशा जोखमीच्या प्रसंगी ही जीवात जीव देणारी मंडळी महाराजांच्या बरोबर होती आणि म्हणून महाराज स्वराज्य उभं करू शकले. आपल्या सहकार्यांची ते काळजी घेत असत. उदाहरणार्थ स्वराज्य स्थापनेच्या कार्यामध्ये कान्होजी जेधे हे त्यांच्याबरोबर आरंभापासून होते आणि उतारवयी ते आजारी पडले. त्यावेळी महाराजांनी त्यांना औषध उपचारात कोणत्याही प्रकारची हयगय होऊ दिली नाही. असं कान्होजी जेधेंच्या बरोबरचं हे उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे असं नाही की आपल्याबरोबर जोपर्यंत आहेत तोपर्यंतच त्यांची काळजी घ्यायची. नंतरसुद्धा कान्होजी जेधेंसारखी माणसं जी शिवाजी महाराजांच्या सुरुवातीपासून त्यांच्याबरोबर होती, ही उतार वयामध्ये आजारी पडल्यानंतर औषध उपचार आणि त्या औषध उपचारात कोणत्याही प्रकारची हयगय होऊ नये असे महाराजांनी सांगितलेलं आपल्याला दिसतं.
म्हणजे किती काळजी घेत होते ते पहा. अशा पद्धतीनं छत्रपतींच्याकडे मोठं संघटन चातुर्य होतं आणि त्या संघटन चातुर्याच्या जीवावरती त्यांनी आपल्या बरोबर आपल्या जीवाला म्हणजे आपल्याबरोबर जीव देणारे ही माणसं उभी केली आणि त्यामुळे हे स्वराज्य उभं राहिलं. असा एक गुण आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा पाहिला. जो गुण आदर्श राज्यकर्त्याकडे असला पाहिजे. आदर्श राज्यकर्ता त्यालाच म्हणतात जो जनतेची काळजी घेतो आणि जो संघटन चातुर्य आपल्यामध्ये बाळगतो आणि अशी एक फौज जीवाला जीव देणारी स्वराज्यासाठी लढणारी फौज तयार करतो, त्यालाच आदर्श राज्यकर्ता असं म्हणतात. अशा पद्धतीनं हा जो पहिला अभ्यास घटक होता, घटक संघटन चातुर्य. त्यानंतर आपणाला रयतेची काळजी घेणारा राजा, हा जो महाराजांचा गुण आहे त्यावरती आपणाला आता प्रकाश टाकायचा आहे, तो आपणाला पाहायचा आहे. रयतेची काळजी कशा पद्धतीनं महाराज घेत होते. स्वराज्य स्थापनेच्या कार्यात महाराजांचा शत्रूशी संघर्ष तर चाललेलाच होता. शत्रूंच्या स्वाऱ्यामुळे प्रजा अगदी त्रस्त होऊन गेलेली होती आणि अशावेळी रयतेची जास्तीत जास्त काळजी घेणारा महाराजांचा प्रयत्न असे. शाहिस्तखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी रोहिडेखोरांच्या देशमुखास रयतेसंबंधी आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी ताकीद दिलेली आपण पाहतो. त्यांनी त्या देशमुखास गावोगावी हिंडून घाटाखाली तेथे सुरक्षित जागा असेल तेथे लोकांना नेण्यास सांगितलं. हा प्रसंग जो आहे तो जनतेची काळजी घेणारा प्रसंग आहे. बघितलेला आहे आपण, इतिहासामध्ये वाचलेला आहे. म्हणजे शाहिस्तखानाच्या स्वारीच्या वेळी जनतेला त्रास होऊ नये म्हणून महाराजांनी रोहिलखोऱ्यांच्या देशमुखाला अशा आज्ञा केलेली होती की सर्व रयतेला घेऊन कुठे जायची ताकीद दिलेली होती. रयतेसंबंधी आपले कर्तव्य पार पाडण्याविषयी ताकीद दिलेली होती. त्याने त्या देशमुखात गावोगावी हिंडून घाटाखाली जिथे सुरक्षित जागा असेल त्या ठिकाणी लोकांना घेऊन जाण्यास सांगितलेलं होतं. या कार्यास एका घडीचा दिरंग न करणे असंही म्हटलेलं होतं, असं त्यास बजावलेलं होतं. म्हणजे एक क्षणसुद्धा वेळ लावू नये. पुढे महाराजांनी त्याला पुढील प्रमाणे सक्त ताकीद दिली. जर रयतेची अशी काळजी घेतली नाही तर मुघल सैन्य येईल आणि लोकांना कैद करेल आणि त्यांचे पाप तुमच्या माथी बसेल. अशा पद्धतीचा मजकूर असणारं तो निरोप छत्रपतींनी या रोहिलखोर यांच्या देशमुखास दिलेला होता. आपल्या सैनिकांकडून स्वतःच्या सैनिकांकडून सुद्धा जनतेला त्रास होऊ नये अशी काळजी सुद्धा महाराज वारंवार घेताना दिसलेले. रयतेच्या काडीस सुद्धा भाजीच्या देठात सुद्धा हात लावू नये अशा पद्धतीची सक्त ताकीद त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना दिलेली आहे. आपल्या सैनिकाकडून सुद्धा जनतेला त्रास होऊ नये अशी काळजी महाराज घेत होते. आणि म्हणून रयतेची काळजी घेणारा एक राज्यकर्ता तोच आदर्श राज्यकर्ता असतो जो जनतेची काळजी घेतो, जो संघटन चातुर्य बाळगतो आणि जीवाला जीव देणारे सवंगडी निर्माण करतो. असे हे दोन गुण महाराजांच्याकडे आपण पाहिले. एक संघटन चातुर्य आणि दुसरं होतं रयतेची काळजी. त्यानंतर आपणाला छत्रपतींचं एक आदर्श राज्यकर्ता म्हणून लष्करविषयक धोरण काय होतं ते पाहायचं आहे. आदर्श राज्यकर्ता जर बनायचं असेल तर तुमच्या लष्कराचं जे धोरण आहे ते स्ट्रॉंग असावं लागतं. छत्रपतींचं लष्करविषयक धोरण काय होतं? महाराजांच्या लष्कराची शिस्त कडक होती. अत्यंत कडक अशी शिस्त त्यांच्या लष्कराला त्यांनी लावलेली होती. सैन्यास वेळच्या वेळी वेतन दिले जात होते, त्याबाबत त्यांचा कटाक्ष असायचा. त्यांनी सैनिकांना वेतन रोख रकमेत देण्याची व्यवस्था केलेली होती. म्हणजे वतनं वगैरे न देता रोख रक्कम त्यांना लागणारा, त्यांचा उदरनिर्वाहासाठी लागणारा जो पैसा आहे तो रोख रकमेच्या स्वरूपात त्यांना ते देत होते. मध्ययुगीन भारतामध्ये ठिकठिकाणी राजवटीमध्ये आणि इतरत्र सैनिकांना रोख वेतनाऐवजी जहागिरी देण्याची पद्धत होती, पण महाराजांनी ती बंद केली आणि सैनिकांना रोख पगार दिला, रोख वेतन दिलं. महाराजांनी ही पद्धत रद्द केली आणि त्यांच्या मोहिमा जेव्हा शत्रूच्या प्रदेशात जात तेव्हा सैनिकांना जे काही मिळेल ते सर्व सरकारात जमा करण्यासंबंधी लष्करास ताकीद दिली. म्हणजे एखादी मोहीम किंवा शत्रूवरती हल्ला केल्यानंतर त्या हल्ल्यामध्ये जे काही संपत्ती मिळेल ती संपूर्ण संपत्ती कुठे जमा करायची? सरकारात जमा करायची. सक्त ताकीद लष्करास दिलेली होती. त्याच्या मोबदल्यात त्यांना मजबूत पगार दिले जात होते.
त्याचबरोबर मोहिमेमध्ये, एखाद्या मोहिमेमध्ये एखाद्यानं जर पराक्रम केला तर त्या पराक्रमाच्या बद्दल किंवा पराक्रम केल्याबद्दल म्हणा, हा पराक्रम केल्याबद्दल सैनिकांना मान सन्मान केला जात असे. लढाईत जे सैनिक मृत्यू पावत त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी काळजी ते घेत. जखमी सैनिकांचीही काळजी घेत असत. लढाईत शरण आलेल्याला किंवा कैद झालेल्या शत्रू सैनिकांना ते चांगल्या पद्धतीची वागणूक देत. हे सर्वात मोठा गुण आहे बा. शत्रू जरी असेल तर तो शरण आलेला आहे आणि ते शरण आलेल्या शत्रू सैनिकांना ते चांगल्या पद्धतीची वागणूक देत होते. अशा पद्धतीनं लष्करविषयक धोरण त्यांचं अतिशय कडक शिस्तीचं होतं. लष्करांच्याकडून सुद्धा चुका होऊ नये त्याची खबरदारी ते घेत होते. त्यानंतर 3 गुण आपण शिकलो त्यांचे. लष्करविषयक धोरण शिकलो. हे अशा पद्धतीचं लष्करविषयक धोरण हेच आदर्श राजाचं म्हणजे लक्षण आहे. आदर्श राजा त्यालाच म्हणायचं जो आपल्या लष्कराचं धोरण स्ट्रॉंग कडक शिस्तीचं ठरवतो. त्यांच्याकडे कटाक्ष असतो, रोख वेतन देतो, मिळालेली संपत्ती सरकारमध्ये जमा करायला सांगतो. तोच आदर्श राजा असतो. रयतेची काळजी घेणारा आदर्श राजा असतो. संघटन चातुर्य असणारा आदर्श राजा असतो. त्यानंतर आपणाला खाली माहीत आहे का तुम्हाला मध्ये काय दिलंय पहा. बघितलं, पेज नंबर 34 वरती आलात तुम्ही सर्वजण बरोबर माझ्या आहात बाळांनो. चला पुढे बघा. आता आपण पाहणार आहे माहीत आहे का तुम्हाला जे सदर दिलंय त्यात काय म्हणतायत पहा. तर हे जे माहीत आहे का तुम्हाला यामध्ये अतिशय चांगलं नॉलेज दिलेलं असतं. बऱ्याच वेळेला आपणाला असं वाटतं की म्हणजे तेवढं महत्त्वाचं नाही, पण त्यालाही महत्त्व आहे. पीक लावणी, संचणी आणि उगवणीच्या काळात युद्धाला तोंड फुटले. समजा सुगी चालू आहे, पीक लागणे म्हणजे कळतं ना, पेरणी वगैरे चालू आहे, नंतर सुगी काढणीला आलेले आहे किंवा उगवणीच्या काळामध्ये जर युद्धाला तोंड फुटलं किंवा युद्ध चालू झालं तर शेतकऱ्यांच्या दैन्याला काही पारावर राहत नसे. म्हणजे शेतकऱ्यांचं खूप हाल होत असे. उभ्या पिकातून ते घोडे, हत्ती, उंट, फौज जात असे, नासधूस करत असे. शत्रू सैन्य आलं की साऱ्या पिकाची नासधूस होत. सैन्याच्या हालचाली पेरणीच्या कामात आड तर येतच, पण सैनिक उभी पिकेही काही वेळा कापून नेत असत अथवा नष्ट करत. शेतकऱ्यांची घरं लुटत. आपल्या सैनिकांना अशा कृत्यापासून परावृत्त करावे असे आदेश महाराजांनी अधिकाऱ्यांना दिलेले होते. बऱ्याच वेळेला शत्रू सैन्य जे होतं ते शत्रू सैन्य जेव्हा स्वारी करायला यायचे तेव्हा शेतकऱ्याची घरं लुटायची, उभं पीक नष्ट करायचे. महाराजांनी आपल्या सैन्यांना मात्र अशा सूचना दिलेल्या होत्या की अशी कृत्य आपल्याकडून होता कामा नाहीत, आपल्या सैन्यामध्ये अशी कृत्य होता कामा नाहीत. जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या मुलखात जाल स्वारी करण्यासाठी तेव्हा शेतकऱ्यांना त्रास द्यायचा नाही, गोरगरीब जनतेला त्रास द्यायचा नाही, घरं लुटायची नाही. तशा पद्धतीची सक्त ताकीद, त्यापासून परावृत्त करावा असा आदेश महाराजांनी अधिकाऱ्यांना दिलेले होते. या संदर्भात 1674 छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या लष्करी अधिकाऱ्यांना उद्देशून लिहिलेले एक पत्र फार मोलाचं आहे. महाराजांनी लष्कराच्या शिस्तीबद्दल किती बारकाईने विचार केलेला होता याबद्दल या पत्रावरून आपल्याला कल्पना येते. ते पत्र असं होतं, पुढे दिलेलं आहे बघा त्या पत्राचा थोडासा मजकूर. सर्व देणं शक्य आहे का रे पत्र? नाही. त्या पत्रात असं लिहिलेलं होतं की विलायतेस तजवीज देऊ नये. विलायतेस म्हणजे ज्या मुलखात तुम्ही स्वारी करण्यासाठी गेलात, परमुलखात म्हणा, तिथं त्या जनतेला तस्ती देऊ नये. तजवीज देऊ नये म्हणजे तस्ती देऊ नये, त्रास देऊ नये. ऐक्यास लोका जाती, कोणी कुणब्याचे दाणे आणील, कोणी भाकर, कोणी गवत, कोणी फाटे, कोणी भाजी, कोणी पाले ऐसे करू लागले तर म्हणजे जी कुणबी घर धरून जीव मात्र घेऊन राहिले आहेत तेही जाऊ लागतील. कित्येक उपाशी मरायला लागतील. म्हणून म्हणजे त्याला असे होईल की मोगल मुलकात आले त्याहून अधिक तुम्ही ऐसा तळतळाट होईल. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी एक पत्र लिहिलेलं इथं दिलेलं आहे. त्या पत्राचा मजकूर महाराजांनी लष्कराच्या शिस्तीसंबंधी किती बारकाईने विचार केला या पत्रामध्ये पहा. लष्करी अधिकाऱ्यांना उद्देशून लिहिलेलं हे फार मोलाचं असं पत्र आहे. त्या पत्रात ते असं म्हणतात, विलायतीस तसवीस देऊन लागलात म्हणजे तुम्ही जर त्रास देऊ लागलात जनतेला. ऐशास लोका जाती, कोणी कुणब्याचे दाणे आणील,
असं जर केलं तर लोक जातील आणि कोणी त्या सैन्यामधलं म्हणजे आपल्या सैन्यामधलं कोणी दाणे आणेल, कोणी भाकर ओढून आणेल, कोणी गवत आणेल, कोणी फाटे आणेल, कोणी भाजीपाला आणेल, कोणी पाले आणेल. ऐसे करू लागले. तसं जर तुम्ही करू लागलात म्हणजे जो कुणबी आहे, शेतकरी आहे, कुणबी हा शेतकऱ्यासाठी वापरलेला शब्द आहे. जी कुणबी घर धरून जीव मात्र धरून राहिले आहेत, कसे तरी आपलं काबाड कष्ट करून खात आहेत, जीव धरून राहिलेले आहेत, घरामध्ये गरीब आहेत, असे जे कुणबी आहेत, हे जे कुणबी आहेत तेही जाऊ लागतील, ते राहणार नाहीत. शेती करायला मागे कोणी उरणार नाही. कित्येक उपाशी मरायला लागतील, आहे की नाही. त्यांच्या हातावरचं पोट आहे. अशी शेती तुम्ही नष्ट केलीत आणि त्या शेतीतला प्रत्येक गोष्ट तुम्ही सैन्य जर आणायला लागलात तर ते उपाशी मरतील. म्हणजे त्यांना असे होईल, म्हणजे त्यांना असे वाटेल की मुघल मुलकात आले त्याहून तुम्ही अधिक ऐसा तळतळाट होईल. म्हणजे तुमच्यापेक्षा मुघल बरे म्हणायची वेळ त्यांच्यावरती येईल. असं कुणीही करू नये. असं एका पत्रामध्ये, अधिकाऱ्याला उद्देशून लिहिलेल्या पत्रामध्ये मुलाचं हे पत्र समजण्यात येतं. महाराजांनी लष्कराच्या शिस्तीसंबंधी बारकाईने विचार करून लिहिलेलं हे पत्र आपल्यासमोर माहीत आहे का तुम्हाला मध्ये दिलेलं आहे. ओके, पुढे बघा. त्यानंतर आपल्याला सहिष्णू वर्तन पाहायचं आहे. त्यानंतरचा जो गुण आहे, जो आदर्श राजाकडे असावा लागतो. आज आपण आदर्श राज्यकर्ता पाहतोय. आदर्श राज्यकर्त्याकडे कोणकोणते गुण असावे लागतात, छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे कोणकोणते गुण होते आदर्श राज्यकर्ता म्हणून, तर त्यांच्याकडे संघटन चातुर्य होतं, रयतेची काळजी घेणारा राजा होता, लष्करविषयी अत्यंत शिस्तीचं धोरण होतं. नंतर आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे सहिष्णू वर्तन. काय पाहायचं आहे? सहिष्णू वर्तन. लक्षात राहील का बाळांनो? लष्करविषयक धोरण समजलं. पुन्हा एकदा महत्त्वाचे मुद्दे सांगतो लष्करविषयक धोरणात. 1, महाराजांच्या लष्करामध्ये कडक शिस्त होती. ओके. दुसरा, सैनिकांना जहांगिरीऐवजी रोख वेतन दिलं जात होतं. तिसरा, मोहिमेच्या काळात शत्रूच्या प्रदेशात जे काही मिळेल ते सरकारात जमा करण्याचे सक्त आदेश होते. चौथा, पराक्रमी सैनिकांचा सत्कार होत असे, त्यांना बक्षिसं दिली जात असे आणि मृत्यू पावलेल्या सैनिकांच्या कुटुंबाची काळजी घेतली जात असे. 5वा, लष्करविषयक धोरणामधला सर्वात महत्त्वाचा मुद्दा, शत्रूच्या कैदी सैनिकांनाही चांगली वागणूक दिली जात होती. असं आदर्श लष्करी धोरण त्यांच्याकडे होतं. आता आपल्याला त्यांची सहिष्णू वर्तन पाहायचं आहे, त्यांची सहिष्णू वृत्ती पाहायची आहे. कोणतं धोरण? सहिष्णुतेचं धोरण किंवा सहिष्णू वर्तन. महाराजांना ज्या सत्तांबरोबर संघर्ष करावा लागला, कोणकोणत्या सत्ता होत्या आपण पाहिलेलं आहे. कोणकोणत्या सत्ता होत्या रे? आदिलशाही होती, मुघलशाही होती, पोर्तुगीज होते, सिद्धी होते. या 4 सत्ता आपण पाहिले की नाही प्रस्तावनेमध्ये. त्या सत्तांना महाराजांना त्या सत्तांबरोबर संघर्ष करावा लागला. त्यांच्यापैकी आदिलशाह, मुघल, सिद्धी या सत्ता इस्लामी होत्या. इस्लामी म्हणजे कळतं तुम्हाला? मुस्लिम समाज. आदिलशाह इस्लाम, मुघल इस्लाम, सिद्धी इस्लाम. इस्लाम म्हणजे मुस्लिम धर्मांचे. मात्र त्यांच्याशी संघर्ष करताना महाराजांनी स्वराज्यातील मुसलमानांना आपले प्रजाजन मानले. म्हणजे ह्या ज्या सत्ता होत्या या मुस्लिम आहेत म्हणून आपल्या देशात राहणारे जे मुस्लिम आहेत त्यांना महाराजांनी कधीही त्रास दिला नाही. ते आपलेच प्रजाजन आहेत असं त्यांना मानलं. अफजल खानाच्या भेटीच्या वेळी महाराजांच्या सैन्यात सिद्दी इब्राहिम हा विश्वासू सेवक होता. समजला? हा मुसलमान होता. सिद्दी इब्राहिम नावावरून तुमच्या लक्षात आलं असेल. सिद्दी हिलाल हा महाराजांच्या सैन्यातील सरदार होता. महाराजांच्या आरमारात दौलत खान हा महत्त्वाचा अधिकारी होता. असे अनेक मुस्लिम अधिकारी सुद्धा महाराजांच्या सैन्यात होते. सहिष्णू म्हणजे कळतं? सहिष्णू म्हणजे सर्व धर्म समभाव, साऱ्या धर्माचा आदर करणारा असा हा राज्यकर्ता होता छत्रपती शिवाजी महाराज. आणि म्हणून त्यांचं राज्य जे होतं ते आदर्श राज्य होतं. म्हणून त्यांना आदर्श राज्यकर्ता असं म्हटलं जातं. सहिष्णू वर्तन म्हणजे सर्व धर्म समभाव, सारे धर्म सारखे. आपले शत्रू हे मुस्लिम आहेत, इस्लाम आहेत, म्हणून ते या ठिकाणी देशात राहणाऱ्या मुस्लिमांना कधीही त्रास देत नव्हते. त्यांच्या सैन्यामध्ये अनेक अधिकारी मुस्लिम होते. त्यामध्ये सिद्दी इब्राहिम होता, सिद्दी हिलाल होता, दौलत खान होता. असे अनेक लोक त्यांच्या या सैन्यामध्ये असलेले आपण पाहतो. महाराजांचं धार्मिक धोरण जे होतं ते धार्मिक धोरण अतिशय सहिष्णू होतं. म्हणजे सर्व धर्म समभाव, सारे धर्म सारखे. शत्रूकडून एकदा प्रदेश जिंकून घेतला
तेथील मुस्लिम धर्मस्थळांना आधीपासून प्राप्त झालेल्या सर्व सोयी सवलती तशाच ते चालू ठेवत होते. मुस्लिम धर्म आहे आपला विरुद्ध धर्म आहे म्हणून त्यांच्या सोयी सवलती काढून घेत नव्हते. पूर्वी ज्या सवलती चालू असायच्या जिंकण्यापूर्वी त्याच सवलती पुढे ते चालू ठेवायचे. त्यांच्या सहिष्णू धार्मिक धोरणाबद्दल समकालीन इतिहासकार जे आहेत त्या काळचे इतिहासकार ते काय लिहितात बघा. समकालीन इतिहासकार जे आहे ते असं म्हणतात, समकालीन इतिहासकार समजतं का बाळांनो? म्हणजे शिवाजी महाराजांचं राज्य होतं त्या काळचे इतिहासकार. आता त्या इतिहासकारामध्ये खापी खान हा एक इतिहासकार होता. तो काय लिहितो बघा. शिवाजीने आपल्या सैनिकासाठी असा सक्त नियम केला होता की मोहिमेवर असताना मस्जिदीला धक्का लावू नये. एका मुस्लिम इतिहासकारानं लिहिलेले हे वाक्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज सर्व धर्माचा आदर करत होते. ते मोहिमेवर असले की ते सक्त ताकीद देत होते, मस्जिदीला धक्का लावू नये. कुराण हा त्यांचा धर्मग्रंथ आहे. कुराणची एखादी प्रत पडली असल्यास तिला पूज्यभाव दाखवून ती मुस्लिम व्यक्तीच्या स्वाधीन करावी अशी सक्त ताकीद त्यांनी दिलेली होती. दुसरा धर्म आहे म्हणून दुसऱ्या धर्माचा अनादर ते कधीही करत नव्हते. अशा पद्धतीची ही सहिष्णू वृत्ती. सहिष्णू म्हणजे सर्व धर्म समभावाची वृत्ती. समजलं? सारे धर्म कसे आहेत? सारखेच आहेत असं महाराजांचं मत होतं. आणि म्हणून हा जो राज्यकर्ता होता तो आदर्श होता. अनेक गुण होते असे त्यांच्याकडे. सहिष्णू वर्तन होतं, कडक असं लष्करी धोरण होतं, प्रजाहित दक्ष राजा होता, संघटन चातुर्य होतं, रयतेची काळजी घेतली जात होती. आदर्श राजकर्ता म्हणून ज्या ज्या गुणांची आवश्यकता होती ते सारे गुण महाराजांच्याकडे होते. त्यानंतर स्वातंत्र्याची प्रेरणा त्यांना कुठून मिळाली? शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना एक वेगळे मूल्य आहे. मूल्य एवढ्यासाठी म्हणजे वेगळं महत्त्व आहे. बाकीची राज्य आणि छत्रपती शिवाजींनी तयार केलेलं स्वराज्य, उभं केलेलं स्वराज्य यामध्ये फार फरक आहे. आणि ते जे मूल्य आहे स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना असलेलं एक वेगळं मूल्य म्हणजे स्वातंत्र्याचं मूल्य. ते मूल्य कोणतं आहे? स्वातंत्र्याचं. दुसऱ्या कोणत्याही सत्तेच्या वर्चस्व न मानता आपले स्वतंत्र आणि सार्वभौम्य अस्तित्व ठेवणं हा हेतू त्यामागे आहे. परकीय आणि अन्यायी सत्यांच्या विरोधात संघर्ष करत असताना हा संघर्ष महाराजांनी इतरांना स्वातंत्र्याची प्रेरणा दिलेली आहे. म्हणजे पारतंत्र्यात आपण राहू नये, आपलं स्वातंत्र्य आपण मिळवावं आणि त्याचबरोबर स्वतंत्र आणि सार्वभौम्य अस्तित्व आपलं ठेवावं अशा पद्धतीची प्रेरणा महाराजांनी आपल्या कार्यातून इतरांना दिली. मुघलांच्या सेवेत असलेला छत्रसाल हा जो राजा आहे जेव्हा महाराजांच्या भेटीला आला, महाराजांना भेटला, तेव्हा त्यांनी त्यास बुंदेलखंडात स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली. छत्रसालला त्यांनी समजून सांगितलं दुसऱ्याची चाकरी करण्यापेक्षा, गुलामगिरी करण्यापेक्षा आपण आपलं स्वराज्य निर्माण करावं. अशा पद्धतीचं एक वेगळं मूल्य, स्वातंत्र्याची प्रेरणा त्यांच्यापासून अनेक राजांनीही घेतली आणि ती छत्रपतींनी इतर राजांना दिली. त्यानंतर आपण महाराजांच्या कार्याची थोरवी पाहणार आहोत. पुढचा जो अभ्यास घटक आहे तो आहे महाराजांच्या कार्याची थोरवी. छत्रपतींचं जे कार्य होतं ते थोर कार्य आहे. महाराजांनी अनेक शत्रूशी संघर्ष केलेला आहे. आपण पाहिलेले ते शत्रू आदिलशहा होता, मुघलशहा होता, पोर्तुगीज, सिद्धी अशा अनेक शत्रू होते आणि त्या अनेक शत्रूशी संघर्ष करत करत हे स्वराज्य उभं केलं, स्वराज्याची स्थापना केली. ही कृती जी आहे त्यांचं युग प्रवर्तक कार्य सिद्ध करते आणि म्हणून त्यांना युग प्रवर्तकत्व म्हणजे युग प्रवर्तकत्व सिद्ध करते. म्हणून या कृतीखेरीज त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये इतरही काही सद्गुणांचा समुच्चय होतो. सारे सद्गुण आपल्याला एवढे विस्तारित अभ्यास करणं शक्य नाही. तर महाराजांची थोरवी, महाराजांचे गुणगान करणारे अनेक काही सद्गुण त्यांच्या ठायी होते. ते कोणकोणते होते बघा. महाराज अत्यंत बुद्धिमान होते. एक कोणते कसे होते? महाराज अत्यंत बुद्धिमान होते. त्याने अनेक विद्याही आत्मसात केलेल्या होत्या. त्यांना अनेक भाषा येत होत्या आणि लिपी त्यांना वेगवेगळ्या प्रकारची ते जाणत होते. वेगवेगळी लिपी, वेगवेगळ्या भाषा, बुद्धिमत्ता या गोष्टीत ते अव्वल होते. अनेक लिपी त्यांना अवगत होत्या. आईवडिलांनी केलेले स्वराज्य स्थापनेचे हे नैतिकतेचे संस्कार हे सर्वात महत्त्वाचं आहे बघा. नाहीतर आपण आपल्या आईवडिलांच्या स्वप्नासाठी जगतो का रे? आपल्या आईवडिलांना चांगल्या मार्कानं पास व्हावं असं छोटंसं स्वप्न त्यांनी मनाशी धरलेलं आहे, ते सुद्धा आपण साकार करू शकत नाही.
महाराजांनी बघा आईवडिलांनी केलेल्या स्वराज्य स्थापनेचं आणि नैतिकतेचे संस्कार त्यांच्या मनात खोलवर रुजलेले होते. त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये चारित्र्य आणि सामर्थ्य, शक्ती होती आणि चारित्र्यही चांगलं होतं. चारित्र्य म्हणजे वर्तणूक, स्वभाव, वागणं. त्याचबरोबर शील आणि पराक्रम, सत्यनिष्ठता होती. आणि हे व्यक्तिमत्व जे होतं छत्रपतींचं ते पराक्रमी होतं. त्यांचा समन्वय झालेला होता. म्हणजे चारित्र्य, सामर्थ्य, शील, पराक्रम या सर्व गुणांचा समावेश त्यांच्यामध्ये झालेला होता. त्यांच्याकडे नेतृत्व, व्यवस्थापन, दृष्टेपणा, राजकीय मुत्सद्देगिरी, मुलकी आणि लष्करी प्रशासनाविषयी प्रभावी धोरण, सत्य आणि न्याय यावर निष्ठा, सर्वांना समान वागणूक, हे सर्वात महत्त्वाचं आहे बघा. भावी गोष्टीचा आराखडा, म्हणजे पुढे भविष्यात ज्या गोष्टी करायच्या त्यांचा आराखडा तयार करण्याची, किंवा त्याला म्हणतात नियोजन. नियोजित प्रकल्प तडीस नेण्याचे कौशल्य, संकटात खचून न जाता उफाळून येणारा निर्धार, सदैव जागृत राहण्याचा सावधपणा, हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे काही पैलू होते. असंख्य गुण त्यांच्याकडे होते. त्यांच्या गुणांची लिस्ट द्यायची म्हटली तर एका पुस्तकामध्ये देणं शक्य नाही. इतके प्रचंड गुण त्यांच्याकडे होते. त्यामध्ये काही गुण या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. आईवडिलांनी केलेले नैतिकतेचे संस्कार, चारित्र्य, सामर्थ्य, शील, पराक्रम, समजलं, नेतृत्व, व्यवस्थापन, दृष्टेपण, राजकीय मुत्सद्देगिरी, मुलकी आणि लष्करी प्रशासनाविषयी प्रभावी धोरण, सत्य आणि न्याय यावरील निष्ठा, सर्वांना समान वागणूक, भावी गोष्टीचा आराखडा तयार ठेवण्याचे नियोजन, नियोजित प्रकल्प तडीला नेण्याचे कौशल्य, संकटात खचून न जाता उफाळून येण्याचा निर्धार, सदैव जागृत राहण्याचा सावधपणा, या अनेक प्रकारचे असे असंख्य गुण त्यांच्यामध्ये होते. आपण महाराजांच्या कार्याची थोरवी, गुणांची थोरवी पाहतोय. हे जे गुण आहेत ते सारे गुण, एक एक गुण माणसाला मोठा करत असतो बळानं. तो आपल्यामध्ये सुद्धा यावा यासाठी हे शिक्षण असतं. नुसतं प्रश्न उत्तर पाठ करण्यासाठी नसतं. असे अनेक गुण आपल्यामध्ये सुद्धा रुजावेत म्हणून अशा पद्धतीचा अभ्यास आपणाला दिलेला असतो. त्या दृष्टीनंच आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. स्त्रियांच्या बाबतीमध्ये कोणी अनुचित वर्तन केलं, समजा स्त्रियांच्या बाबतीत जर अनुचित म्हणजे चुकीचं वर्तन केलं तर तसे करणाऱ्याला ते कठोर शिक्षा करत होते. प्रजेतील शेतकरी, कारागीर, सैनिक, व्यापारी अशा सर्व घटकांची ते काळजी घेत होते. स्वधर्मातील व्यक्तीप्रमाणे परधर्मातील व्यक्तीविषयी भेदभाव न करता मोठा आदर बाळगत होते. म्हणजे आपल्या धर्माचाही आदर होता आणि दुसऱ्याच्या धर्माचाही. त्यालाच तर सहिष्णू वर्तन आपण पाहिलेलं आहे त्यांचं, आहे की नाही. परधर्मात गेलेल्या व्यक्तींना ते परत स्वधर्मामध्ये घेणे आला. ज्या काळात विरोध होता त्या काळात त्यांनी अशा व्यक्तींना परत स्वधर्मात घेतलेले प्रसंग अनेक आहेत. त्यांच्याशी स्वतःचं नातं जोडलेलं आहे. समुद्र पर्यटनास धार्मिक कारणावर विरोध होता. म्हणजे आपला धर्म समुद्र प्रवास करत नव्हता. पर्यटन म्हणजे प्रवास. आपल्या धर्मामध्ये समुद्र प्रवास करण्याला मजा होता. हा समुद्र पर्यटनाचा जो भाग होता, धार्मिक कार्यावरून त्याला विरोध होता. त्या काळामध्ये त्यांनी सिंधुदुर्गसारखे जलदुर्ग बांधलेले आणि आरमाराची निर्मिती केलेली आहे. समुद्रावरून होणाऱ्या बाह्य आक्रमणाची दखल घेऊन त्यावरचा त्यांनी उपाय तयार ठेवलेला होता या आरमाराच्या स्वरूपात. अशा पद्धतीनं फार दूरदृष्टी असणारा हा राजा, म्हणून तर आदर्श राज्यकर्ता म्हणतात त्यांना. समुद्रावरून होणाऱ्या बाह्य आक्रमणाची दखल घेऊन त्यांच्यावरचा उपाय त्यांनी अगोदरच योजलेला होता. तो म्हणजे जलदुर्ग बांधणे आणि आरमार, असा त्यांचा अर्थ होता. हे राज्याभिषेकाद्वारे स्वराज्याचे काय झालेले होते रे, अधिकृत राजे बनलेले होते. तरी एका राज्याभिषेकानंतर धार्मिकदृष्ट्या वेगळ्या प्रकारचा दुसरा राज्याभिषेक करून घेतलेला होता. आणि त्यांच्या या सर्व कृती त्यांच्या धार्मिक क्षेत्रातील क्रांतिकारकत्व दर्शवणाऱ्या होत्या. म्हणजे समाज सारा विरोधात असताना, आपल्या धर्मात अशा गोष्टींना स्थान नसताना सुद्धा ते त्यांनी केलं. उदाहरणार्थ दुसऱ्या धर्मात गेलेला माणूस पुन्हा धर्मात घेणं, पुन्हा त्यांच्याशी आपले नातेसंबंध जोडणं. समुद्रावरचा प्रवाससुद्धा धार्मिक कारणावरून विरोध होता प्रवासाला, तेव्हा त्यांनी सिंधुदुर्गसारखे किल्ले बांधले, आरमार उभारलं. समुद्रावरून होणाऱ्या बाह्य आक्रमणाची दखल घेऊन त्यावर उपाय त्यांनी तयार ठेवला, असाच त्याचा अर्थ आहे.
राज्याभिषेकाच्या वेळी स्वराज्याचे अधिकृत राजे बनले आणि त्याच नंतर धार्मिकदृष्ट्या वेगळ्या प्रकारचा राज्याभिषेकसुद्धा त्यांनी करून ठेवला. म्हणजे कृतीबरोबर कार्याबरोबर ते धर्माला सुद्धा किती महत्त्व देत होते याच्यावरून हे दिसतं. स्वराज्यावर जेव्हा जेव्हा जीवघेणी संकट आली तेव्हा तेव्हा सहकार्याऐवजी त्यांच्यासह ते स्वतः त्या संकटांना भिडत होते. ही जी संकटं होती, मोठी जीवावरची संकटं होती, त्यांना सहज शक्य होतं सैन्य पाठवायचं, सेनापतींना पाठवायचं, पण ते कधी मागे हटले नाहीत, स्वतः त्या स्वारीवरती गेले. त्यामुळे त्यांचे सहकारी स्वराज्यासाठी प्राण अर्पण करायला सिद्ध असत. अर्थात त्याला दुसरी बाजू अशी असते की अशा मोठ्या संकटांना धैर्यानं आणि निर्भयपणे सामोरं जाणं एवढंच त्यांचं मोठं पण नव्हतं. समजलं का तुम्हाला? म्हणजे फक्त ते धैर्यानं अशा प्रसंगाला समोर गेले म्हणून मोठे होते असं नाही. संकटांना धैर्याने आणि निर्भयपणे समोरं जाणं हेच त्यांचं मोठं पण नाही. त्यांना आपल्या स्वराज्याला नैतिकतेचा आणि गुणवत्तेचा आधार द्यायचा होता. माणसं कशी नीतिमूल्याची पाहिजेत आणि म्हणून महत्त्वाच्या गोष्टीप्रमाणे छोट्या छोट्या गोष्टींच्या बाबतीतही त्यांनी संबंधितांना योग्य ते आदेश दिल्याचे आपणाला आढळून येते. सैनिकांनी शेतकऱ्याच्या शेतातील भाजीच्या देठाला देखील हात लावू नये, भाजी देखील जबरदस्तीने घेता कामा नये. सैनिक जबरदस्तीनं शेतकऱ्यांना लुबाडायचे बाकीच्या राज्यामधले. छत्रपतींच्या राज्यामध्ये त्याला अजिबात आधार नव्हता, त्याला अजिबात मान्यता नव्हती. भाजी देखील जबरदस्तीनं घेता कामा नये या अर्थाचा आदेश त्या दृष्टीनं त्याने दिलेला होता आणि म्हणून ते आदर्श राजे. त्यांनी झाड तोडण्यावर घातलेली बंधनंही महत्त्वाचे आहेत. म्हणजे पर्यावरणाचं जे महत्त्व आहे त्या काळीसुद्धा त्यांनी ते पर्यावरणाचं महत्त्व किती जपलेलं आहे याची कल्पना आपणाला येईल. किल्ल्यावरील जो कचरा आहे बघा, कचऱ्याचे आता आपण स्वच्छता अभियान वगैरे म्हणतो आहे की नाही, पण त्या काळीसुद्धा छत्रपतींनी स्वच्छता कशा पद्धतीने ठेवलेली आहे बघा. किल्ल्यावरील जो कचरा आहे तो इकडे तिकडे कुठेही न टाकता परसात जाळावा. परस म्हणजे कळतं की नाही, मागच्या बाजूला उकेरंडे वगैरे असायचे, घराच्या मागची जी बाजू असते त्याला परस म्हणतात. या परसात जाळावा आणि त्यांच्या राखेवर भाजीपाला पिकवावा अशा पद्धतीची शिकवण त्यांनी दिली. असा त्यांचा आदेश होता. ते स्वराज्याची उभारणी करताना बारीक सारीक बाबीकडे लक्ष देत असत. म्हणजे राजा म्हणून फक्त मिरवणं नव्हे, राजा म्हणून बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष देणं हे त्यांचा एक अजून वेगळा गुण होता. ते केवळ योद्धे नव्हते. योद्धे असते तर कदाचित पराजित झाले असते आणि टिकले नसते, तर ते एका नव्या स्वतंत्र नीतिमान आणि सुसंस्कृत समाजाची निर्मिती करणारे शिल्पकारी होते. त्यांची थोरवी सर्वांगीण होती. आपण काय वर्णावे की नाही, पुस्तकातून वाचून त्यांची थोरवी थोडीच कळणार. त्यांच्या संपूर्ण चरित्राचा अभ्यास करावा लागेल त्यासाठी, अशी त्यांची थोरवी होती. अशा पद्धतीनं त्यांचे अनेक गुण आपण पाहिलेले. वरती वृक्ष संवर्धन करणे का गरजेचे आहे असा एक प्रश्न विचारला आहे पहा. त्याचं उत्तर तुम्हाला सहज सांगता आलं पाहिजे की नाही. यामध्ये वृक्ष संवर्धनासाठी, पर्यावरणाचं प्रदूषण रोखण्यासाठी, स्वच्छ हवा मिळावी यासाठी अनेक गोष्टी आहेत आहे की नाही. झाडे आपल्याला ऑक्सिजन देतात. बघितलं का, तुम्हाला काय विचारलं ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे बाळांनो. हे तुमच्यासाठी असतं बघा. हे जे सदर आहे विचार करा, वृक्ष संवर्धन करणे का गरजेचे आहे. काही गोष्टी मी सांगतो, तुम्ही काही विचार करा. झाडे आपल्याला ऑक्सिजन देतात की नाही. आपण जिवंत कशामुळे राहतो? झाडामुळे. मग वृक्ष संवर्धन केलं पाहिजे की नाही. संवर्धन म्हणजे जपणं. झाडे आपल्याला फळे देतात, फुले देतात, ऑक्सिजन देतात, औषधी वनस्पती असतात, अनेक तऱ्हेनं त्या उपयोगी पडत असतात. झाडांची मुळं मातीला घट्ट धरून ठेवतात, त्यामुळे जमिनीची धूप होत नाही. झाडामुळे वातावरणात गारवा भरून राहतो, त्यामुळं उष्णतेचे प्रमाण कमी होते. उन्हाने बेजार झालेल्या प्रवाशाला झाडामुळे सावली मिळते की नाही. झाडे असली तरच फुलपाखरे, पक्षी, कीटक, प्राणी त्यांच्या आश्रयाला येतात आणि झाडामुळे आपल्याला लाकूडही मिळतं इमारतीसाठी, फर्निचरसाठी, कोरीव वस्तू बनवण्यासाठी. दाट झाडी असलेल्या प्रदेशात पाऊसही भरपूर पडतो आणि झाडामुळे सृष्टी सौंदर्य बहारतं.
म्हणून वृक्ष संवर्धन काय आहे, गरजेचं आहे. कितीतरी गोष्टी आपण सांगू शकतो, तुम्हाला सांगता येणं महत्त्वाचं आहे की नाही. हा एक प्रश्न झाला. पुढची चौकट सांगा पाहू मध्ये काय विचारले पहा. इकडे सांगा पाहू असं म्हटलं की नाही, त्यामध्ये काय दिले पहा. हा जो चार्ट आहे, तुमच्या परिसरातील कचऱ्याचे व्यवस्थापन कसे होते. आपल्या परिसरामध्ये साधारणतः कचऱ्याचं व्यवस्थापन कसं होतं, आपल्या घरातला कचरा कुठे टाकतो आपण, कशा पद्धतीनं टाकतो, ओला कचरा सुका कचरा वेगळा होतो का, हे साऱ्या गोष्टी आपण सांगायचे. ओके. नंतर कचऱ्याचं व्यवस्थापन करणाऱ्या यंत्रणेची नावं सांगा. महानगरपालिका असते, ग्रामपंचायत असते, पंचायत समिती असते, आहे की नाही. अनेक गोष्टी असतात. आरोग्य स्वच्छता आणि आरोग्य समिती असते, ते या कचऱ्याचं व्यवस्थापन करत असतात. आपण मुंबईत राहतो समजा, तर मुंबईच्या कचऱ्याचे व्यवस्थापन कोण करतं, मुंबईची महानगरपालिका करत असते. ओके. बघा, राष्ट्रीय चळवळ जी उभी राहिलेली आहे, त्यांची थोरवी सर्वांगीण तर आहेच छत्रपती शिवाजी महाराजांची, पण आपल्या राष्ट्रीय चळवळीमध्ये महाराज एक मोठे प्रेरणास्थान आहेत. माहीत आहे तुम्हाला. म्हणजे आपण महाराजांना मोठं प्रेरणास्थान मानतो, महाराजांपासून प्रेरणा घेतो. महात्मा ज्योतिराव फुले यांनी समतेच्या संघर्षामध्ये पोवाड्याद्वारे महाराजांची महती सांगितलेली, म्हणजे महत्त्व सांगितलेलं सुद्धा आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर बघा पुढचं पेज, मला वाटतं हे शेवटचं पेज असेल, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला माहीत आहे का म्हणून एक सदर दिलेला आहे. बघा, थोरवी पाहत असताना आपल्याला मध्ये काही सदरं दिलेले आहेत, ती आपण मध्येच पाहूया आहे की नाही. जाता जाता माहीत आहे का तुम्हाला, मध्ये थोडीशी माहिती दिलेली आहे. पहा, महात्मा ज्योतिराव फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती सन 1869 मध्ये एक पोवाडा केलेला होता. त्याचा काही भाग इथं दिलेला आहे, तुम्हाला माहीत असावा म्हणून फक्त. शिवाचा गजर जय नामाचा झेंडा रोविला, क्षेत्राच्या मेळा मावळ्याचा शिकार खेळला, माते पायी ठेवी डोई गर्व नाही काडीचा, आशीर्वाद घेई आईचा, आला बला घेई आवडता होती जिजीचा, पवाडा गातो शिवबाचा, कुळवाडी भूषण पवाडा गातो भोसल्यांचा, छत्रपती शिवाजींचा. असा महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1869 मध्ये हा पोवाडा रचलेला तुम्हाला नॉलेज म्हणून दिलेला आहे. ओके. त्यानंतर आपण महती पाहत होतो, त्यातला शेवटचा उर्वरित भाग जो आहे तो पाहूया. बघा, लोकमान्य टिळकांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती उत्सव जयंती साजरी करायला सुरुवात केली आणि त्या माध्यमातून एक राष्ट्रीय जागृती, राष्ट्रप्रेम, देशप्रेम, राष्ट्रभक्ती जागृत करण्याची एक छोटासा प्रयत्न केला. शिवचरित्र जे आहे त्या शिवचरित्राची महती सांगणारे पुस्तक लाला राजपतराय यांनी लिहिलेलं आहे. तमिळ काव्याचे पितामह सुब्रमण्यम भारती यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सहकार्यांना, आपले जे सहकारी होते, जीवाला जीव देणारे हे सहकारी, त्या सहकार्यांना उद्देशून बोलत आहेत असा प्रसंग कल्पून, म्हणजे आपले जे आपल्या बरोबर असणारे सहकारी त्या सहकार्यांना बोलत आहेत अशा पद्धतीचा एक प्रसंग उभा करून सुब्रमण्यम, तमिळ काव्याचे पितामह ज्यांना म्हटलं जातं, त्या सुब्रमण्यम यांनी सहकार्यांना उद्देशून बोलत आहेत असा प्रसंग कल्पून काव्यरचना केलेली आहे. अनेक काव्य त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत तमिळ भाषेमध्ये. विश्वकवी रवींद्रनाथ टागोर यांनी महाराजांवर एक दीर्घ कविता लिहिलेली आहे. महाराजांच्या राज्य साधनेच्या प्रयत्नाकडे ते थोर देह साधनेचे प्रयत्न म्हणून पाहतात. सर जदुनाथ सरकार हे इतिहासकार आहेत, यांनी सुद्धा शिवाजी अँड हिज टाईम या ग्रंथात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव केलेला दिसतो. पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान यांनी सुद्धा महाराजांबद्दल असे म्हटले आहे की महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हते तर ते साऱ्या राष्ट्राचे होते. त्यांचे आपल्या देशावर प्रेम होते आणि मानवी सद्गुणांचे ते साक्षात प्रतीक होते. भारतातील सर्व भाषांमध्ये महाराजांनी प्रेरणा आणि आदर्श सांगणारे साहित्य निर्माण केलेले आहे. अशा पद्धतीनं हा जो महाराजांची महती सांगण्याचा हा जो छोटासा प्रयत्न आहे, शिवाजी महाराजांची ही स्वराज्य कार्याची आणि त्यांचे स्वराज्यात रूपांतर करण्याची प्रेरणा, हा प्रयत्न भावी पिढ्यांना आदर्श राहील
शिवाजी महाराज एक थोर राष्ट्रपुरुष आहे ते भावी पिढीला कळेल अशा पद्धतीचा हा छोटासा प्रयत्न या लेसनमध्ये. अनेक महाराजांचे गुण, एक आदर्श राज्यकर्ता ते कसे होते, संघटन चातुर्य कसं होतं, रयतेची काळजी कशी घेत होते, लष्करविषयक धोरण कसं मजबूत होतं, नंतर सहिष्णू वर्तन, स्वातंत्र्याची प्रेरणा, नंतर महाराजांच्या कार्याची थोरवी जी आहे ते अनेक लोकांनी केलेली ही थोरवी या लेसनमध्ये आपल्यासमोर मांडलेले आहे. महात्मा फुलेंनी समतेच्या संघर्षात पोवाड्यात त्यांची महती गायलेली आपण पाहिली. लोकमान्य टिळक यांनी राष्ट्रीय जागृतीसाठी शिवजयंती उत्सव साजरा केला. लाला राजपतराय यांनी महती सांगणारे पुस्तक लिहिलं. सुब्रमण्यम भारती महाराजांवरती काव्यरचना केलेली आहे. रवींद्रनाथ टागोर महाराजांना थोर ध्येय साधनेचे प्रयत्न करणारे म्हणून एक दीर्घ काव्य लिहिलेलं आहे. तर जदुनाथ सरकार जे आहेत इतिहासकार, शिवाजी अँड द टाईम या ग्रंथात शिवाजी महाराजांचा गौरव त्यांनी केलेला आहे. पंडित जवाहरलाल नेहरूसुद्धा असं म्हणालेले आहेत, छत्रपती हे साऱ्या राष्ट्राचे अटनाचे, शिवाजीराजे हे मानवी सद्गुणाचे प्रतीक आहेत. या शब्दात, अशा वेगवेगळ्या शब्दात वेगवेगळ्या या थोर राष्ट्रीय नेत्याने त्यांचं गुणगान केलेलं आहे. छत्रपतींच्याकडे अनेक सद्गुण होते. बुद्धिमान असणाऱ्या महाराजांनी अनेक विद्या, भाषा, लिप्या आत्मसात केल्या. नेतृत्व, व्यवस्थापन, मुत्सद्दीगिरी, दूरदृष्टी, नियोजन या सर्वांचा वापर त्यांनी आपल्या कामामध्ये केला आणि कार्य पूर्णत्वास नेलं. सत्य, न्याय, सर्वांना समान वागणूक देण्याची त्यांची वृत्ती ही वाखाणण्यासारखी होती. स्त्रियाबाबत अयोग्य वर्तन करणाऱ्यास कठोर शिक्षा त्यांच्या राज्यामध्ये केल्या गेलेल्या आहेत. समाजातील सर्व घटकांची त्यांनी काळजी घेतलेली आहे. स्वधर्मात परत घेणं, समुद्र पर्यटनाला विरोध असूनही जलदुर्ग बांधलेले आहेत. तांत्रिक पद्धतीने दुसऱ्या राज्याभिषेक करवून घेणं या बाबी महाराष्ट्राच्या धार्मिक क्षेत्रातील कार्यकत्व दर्शवणारे आहेत. त्यांनी झाडं तोडण्यावर निर्बंध गाठलेले आहेत. गडावर कचरा कोठेही न टाकता तो जाळून राख रोपट्यांना टाकण्याचे आदेश त्याने दिलेले आहेत. भाजी वाढवण्याचे आदेश दिलेले आहेत त्या राखेवरती. महाराज हे स्वतंत्र, नीतिमान आणि सुसंस्कृत समाजाची निर्मिती करणारे शिल्पकार म्हणून समाज त्यांच्याकडे पाहतो. अशा पद्धतीने हे उत्तुंग व्यक्तिमत्व स्वराज्याच्या वाट्याला, महाराष्ट्राच्या वाट्याला आलं असं म्हणा. हे आपलं दैव आहे. आपण महाराष्ट्रात जन्म घेतला आणि छत्रपतींचा वारसा आपणाला मिळाला. अशा पद्धतीचा हा लेसन या ठिकाणी संपलेला आहे. पुढे स्वाध्याय दिलेला आहे पहा. पाठात शोधून लिहा म्हटलेलं आहे. स्वाध्याय म्हणजे तुम्ही सोडवायचा असतो बरं का, दुसऱ्याने नाही. तर 4-5-10 मिनिटात मी तुम्हाला तो स्वाध्याय सांगतो बघा. शोधून लिहा असं म्हटलेलं आहे. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील जोखमीचे प्रसंग कोणते असा एक प्रश्न आहे बघा. आता अनेक प्रसंग पुस्तकामध्ये दिलेले आहेत. छत्रपती महाराजांच्या आयुष्यात काही जोखमीचे प्रसंग आले. एक होता अफजलखानी भेटीचा प्रसंग होता की नाही, बघितला की नाही आपण पुस्तकात. दुसरा होता पन्हाळगडचा वेड्याचा प्रसंग. नंतर होता शाहिस्तखानावर छापा. नंतर होता आग्र्यावरून औरंगजेबच्या तावडीतून स्वतःची करून घेतलेली सुटका. असे अनेक प्रसंग होते. 2-3 तुम्ही लिहायचे. नंतर दुसरा प्रश्न बघा. शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटके प्रसंगी जोखीम पत्करणारे कोण. आता 2 नावं दिलेली आहेत बघा, हिरोजी फर्जद आणि मदारी मेहतर. समजलं. हिरोजी फर्जद शिवाजी महाराजांच्या जागी झोपला आणि मदारी मेहतर त्याचं पाय दाबत बसला, असा प्रसंग आहे तो, बघायचं ते. नंतर तिसरा प्रश्न काय आहे, रोहिड खोऱ्याच्या देशमुखात शिवाजी महाराजांनी कोणती ताकीद दिली. आता ही ताकीद दिलेली आहे पुस्तकामध्ये, आहे की नाही. रोहिड खोऱ्यामध्ये ते देशमुख राहत होते. त्यांना सांगितलं रयतेसंबंधी आपलं कर्तव्य पार पाडण्याविषयी ताकीद दिलेली होती. रयतेची काळजी घ्यायला सांगितलेली होती. मुघल सैन्य येईल, त्यांना कैद करेल आणि त्यांचे पाप तुमच्या माथी बसेल असं म्हणालेले होते, आहे की नाही. आहे तिथं पुस्तकात, तसं लिहायचं ते. चौथा बघा, शिवाजी महाराजांची कोणती प्रेरणा भावी पिढ्यांना आदर्श ठरेल. आता शिवाजी महाराजांपासून घेण्यासाठी अनेक प्रेरणा आहेत. शिवाजी महाराजांनी केलेले स्वराज्य कार्य, शिवाजी महाराजांचे स्वराज्याचे सुराज्यात केलेलं रूपांतर, ही प्रेरणा मात्र आपण घेऊ शकतो. ओके, किंवा सतत आपल्यासाठी ते आदर्श राहील. आता लिहिते व्हामध्ये काय दिलेलं आहे पहा. खाली लिहिते व्हा असा एक प्रश्न आहे, बघितला तुम्ही. त्यामध्ये 2 प्रश्न दिलेले आहेत. बघितले का बाळांनो. कोणते कोणते प्रश्न आहेत बघा. रयतेचे नुकसान होऊ नये म्हणून शिवरायांनी सैनिकांना कोणती ताकीद दिलेली होती. बघा, रयतेचं नुकसान होऊ नये म्हणून शिवरायांनी आपल्या सैनिकांना
शेतकऱ्यांच्या शेतातील भाजीला देखील जबरदस्ती हात लावता कामा नये, एक ताकीद होती. दुसरी होती सैनिकांच्या युद्ध हालचाली पेरणीच्या आड येता कामा नयेत, शेतकऱ्याच्या सुगीच्या आड येता कामा नयेत, समजलं. नंतर अजून एक होती शेतीतील उभी पिके कधीही कापू नयेत, शेतकऱ्यांची घरं लुटू नयेत. अशा अनेक प्रसंगी, अनेक शत्रूच्या प्रदेशात जरी गेलात तरी काही मिळाली संपत्ती वगैरे तरी ती सरकारमध्ये जमा करावी, अशा अनेक ताकदी दिलेल्या होत्या, आहे की नाही. ते पुस्तकात आहे, तसंच लिहायचं आहे ते. शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण सहिष्णू होते. हे कोणत्या बाबीवरून दिसून येतं रे? बघा, अनेक मोहिमेवर असताना मस्जिदीला धक्का लावू नये, कुराणची प्रत जर सापडली ती मुस्लिमांच्या ताब्यात द्यावी, अशा आज्ञा शिवाजी महाराजांनी दिलेल्या होत्या. नंतर जिंकून घेतलेल्या प्रदेशातील धर्मस्थळांना मिळणाऱ्या ज्या सोयी सवलती होत्या त्या पुढे चालू ठेवायच्या. नंतर महाराजांनी आपल्या लष्करात अनेक मुसलमानांना सहभागी करून घेतलेले होते, आहे की नाही. आपण नावंही त्यांची पाहिलेली होती. महाराज दौलत खान होता, सिद्दी हिलाल होता की नाही, सय्यद बंडा होता, नाही सय्यद बंडा आपल्यात नव्हता. महाराज स्वराज्यातील मुसलमानांचे आपले प्रजाजन मानित असत. त्यावरून असे दिसून येते की शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण कसे होते? सहिष्णू होते. कळले का सर्वांना बाळांनो? पुढे बघा, शिवाजी महाराजांचे लष्करविषयक धोरण कसे होते. आता हे काही सांगायची गरज नाही, दिलेलंच आहे पुस्तकामध्ये. शिवाजी महाराजांचं लष्करविषयक धोरण जे होतं ते फार सक्त आणि कडक होतं. शिवरायांनी सैनिकांना जहांगीर देण्याची पद्धत बंद करून रोख रक्कम देण्यास सुरुवात केलेली होती, पगार म्हणून, आहे की नाही. नंतर मोहिमेत पराक्रम गाजवणाऱ्या सैनिकाचा मान सन्मान केला जात होता. लढाईत मृत्यू पावणाऱ्या सैनिकाच्या कुटुंबियाच्या उदरनिर्वाहाची सोय केली जात होती. जखमी सैनिकांची काळजी घेतली जात होती. शत्रूंच्या कैदी सैनिकांना चांगली वागणूक दिली जात होती. अशा पद्धतीनं कडक शिस्त होती महाराजांच्या सैन्यामध्ये. नंतर एका शब्दात ह्यामध्ये काय दिले बघा, स्वराज्याच्या आरमारातील महत्त्वाचे अधिकारी. स्वराज्याच्या आरमाराचे जे म्हणजे स्वराज्यामध्ये जे आरमार होतं त्यामध्ये जे महत्त्वाचे अधिकारी होते, कोण होते रे? नाव सांगायचं आहे त्यांचं. दौलत खान होते, दौलत खान. नंतर शिवाजी महाराजांच्यावरती काव्य रचणारा तामिळ कवी सुब्रमण्यम भारती आहे पुस्तकात बघा. बुंदेलखंडात स्वतंत्र राज्य निर्माण करणारा कोण होता रे? स्वतंत्र राज्य करण्यास महाराजांनी प्रेरणा दिली असं कोण होतं बुंदेलखंडात? मला वाटतं छत्रसाल असेल, आहे की नाही. झालेलं आहे. नंतर चौथा, पोवाड्याद्वारे शिवाजी महाराजांची महती सांगणारे महात्मा ज्योतिराव फुले. काय अडचण आहे का? अशा पद्धतीनं हा स्वाध्यायसुद्धा आपण सोडवलेला आहे, पूर्ण स्वाध्याय सोडवला आहे बा. या ठिकाणी हा लेसन संपलेला आहे. धन्यवाद.